जय संविधान जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो. पुणे दिनांक 31/5/2025 रोजी प्रायव्हेट रोड ताडेवाला रस्ता येथील नालंदा बुद्ध विहार येथील रहदारीचा रस्ता रेल्वे प्रशासन RPFने बंद केला होता. येथील नागरिकांनी रस्ता पूर्ववत केला आहे. यामुळे येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. यांनी पुन्हा एकदा चुकीच्या पद्धतीने आपल्यावर कारवाई करत चुकीची माहिती देऊन पोलीस आपल्या ज्या ताडेवाला पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी यांना आपल्याबद्दल चुकीची माहिती देऊन आपल्याला बनगड या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि तिथं आपला म्हणजे जी काही गोष्ट घडलेली आहे, ज्यासाठी आपण आंदोलन करत होतो, जो आपला शेजारी रस्ता या इथली जागा या ज्याबद्दल आपण आंदोलन करत होतो त्याचा खुलासा केला आणि पोलीस जे बनगार्डन पोलीस साहेब जगताप साहेब आहेत त्यांना हा विषय आपण पूर्णपणे व्यवस्थितपणे सांगितला. त्यांना आपण मांडलेला विषय योग्य वाटला, त्यामुळे त्यांनी कोल्हे साहेबांनाच हे केलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की DRM साहेबांची जोपर्यंत बैठक होणार नाही तोपर्यंत इथलं कुठल्याही प्रकारचं काम होणार नाही. त्यामुळं यानंतर रयत झोपडी संस्था, नालंदा बुद्ध संस्था आणि आपल्या विभागातील सर्व मंडळे यांच्याकडून एक अर्ज जाईल. त्या अर्जानुसार DRM साहेबांसोबत आपली पुढच्या आठवड्यात बैठक होईल आणि त्यानंतरच इथं काय जे काय होणार आहे याचा निर्णय होणार आहे. आणि या सगळ्या ह्याच्या प्रकारात किशोर रिकिबे आणि सुनील झेंडे यांना पोलिसांनी बोलवण्यात आले होतं, परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. कारण आपण कुठल्याही पद्धतीचं चुकीचं काम केलेलं नसल्यामुळे आपण जे काही लढा होता आपला हा सामाजिक लढा होता आणि आपल्या विभागातील लोकांनी महिलांनी तिथं येऊन त्याचं जे हे केलं आहे, विरोध केला आहे आणि त्या आंदोलनाला आपल्या पाठिंबा दिला आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे पण वेळोवेळी जर कारण ते चुकीच्या पद्धतीने आपल्यावर हे करणार आहेत तर वेळोवेळी जागे राहा. प्रत्येक फोन ज्या हे होणार आहे तिथं लोकांनी नागरिकांनी लगेचच उपस्थित राहून आपल्या लोकांना पाठिंबा द्यावा ही एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानतो. जय हिंद. बोला पहिलं होऊ दे इथलं काय इथलं पहिलं होऊ दे की सगळं पहिलं इथलं पूर्ण करून घ्या. सर्वांना सविनय जय भीम. कार्यकर्ते खऱ्या अर्थानं हे कोल्हे जे RPF इन्स्पेक्टर आहेत त्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांच्या नावानं बनगार्डन पोलीस स्टेशनला पर्यायने अगोदर ताडेवाला रोड पोलीस स्टेशनला तिथून बनगार्डन पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली की असा बांधकामाला यांनी शासकीय कामात अडथळा आणला. त्याच्यानंतर किशोर रिकिबे आणि सुनील झेंडे यांना बनगार्डन पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि याचं लोन आपल्या सर्व कार्यकर्त्यामध्ये गेल्यामुळं आपण सर्वजण इथं बसलेले सर्वजण बनगार्डन पोलीस स्टेशनला सर्वजण होतात. त्या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो, त्या ठिकाणी जे ऑफिसर होते बनगार्डन पोलीस स्टेशनचे PI मिस्टर जगताप साहेब, त्या जगताप साहेबांशी आणि कोल्हे साहेब आम्ही आणि आपले कार्यकर्ते यांची साधकबाधित चर्चा झाली. प्रथमतः कोल्हेंनी बऱ्याचशा कंप्लेंट वगैरे दिल्या, कारण जगताचं मतपरिवर्तन थोडंसं झालं होतं. परंतु ज्यावेळेस हे गडबड झाली त्यावेळेस मी स्वतः बोललो की सर्व शांत व्हा आणि मी साहेबांशी बोलायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं की कोल्हे साहेब, तुमची एक 15-20 दिवसापूर्वी आमची जी मीटिंग झाली होती तुमच्या ऑफिसमध्ये इथं विहाराच्या बाजूला, त्यावेळेस आम्ही एक रिक्वेस्ट तुम्हाला केली होती की तुम्ही सगळं बंद केलं तरी चालेल, परंतु शेवटचं रूम जे आहे ज्या ठिकाणी आमच्या या बौद्ध विहाराच्या प्रेमायसिसमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिलं जातं, या ठिकाणी विद्यार्थी घडले जातात, या ठिकाणचे विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलवर आज गेलेले आहेत आणि त्यासाठी आम्हाला ते रूम कशासाठी तर आमच्या विद्यार्थ्यांचं बॉक्सिंगचं जे सामान आहे
ते प्रॅक्टिस जे बॉक्सिंगला करतात ते सामान ठेवण्यासाठी आम्हाला ते रूम हवं आहे. त्याचप्रमाणे त्या रूममध्ये आम्ही एक जुना आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा एक ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे या विहाराच्या जे नालंदा बौद्ध विहार हे आमचं म्हटलं ताडीवाला रोडला फार मोठं प्रसिद्ध आहे, मोठा प्रिमायसिस आहे. आणि ह्या प्रिमायसिसमध्ये गोरगरिबांची लग्न होतात, त्याचप्रमाणे पुण्यानुमोदन होतात, लोकांचं नामकरण होतात आणि ह्याचं लोक जमल्याच्या नंतर आमचा फार मोठा प्रिमायसिस आहे. आणि त्याच्यासाठी इथं जेवणाची सोय करण्यासाठी आम्ही म्हटलं त्या रूमच्या शेजारी जी बोळ आहे इथून तिथून जवळजवळ 7-8-10 फुटाची त्या ठिकाणी आम्हाला तो पॅसेज हवा आहे. अशा प्रकारे आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. तर आम्ही जगताप साहेबांना सांगितलं की त्यावेळेस हे कोले हो बी नाही चू बी नाही, त्यांनी हो बी नाही म्हटलं आणि नाही बी म्हटलं. ताबडतोब मी म्हटलं कोले साहेब बरोबर आहे का नाही, तुम्ही आम्हाला होकार दिला नाही, तुम्ही आम्हाला नकार दिला नाही. आणि मग जगताप साहेबांनी कोल्याला थोडक्यात म्हणजे चांगल्या शब्दामध्ये सुनावलं गेलं. आणि जगताप साहेबांनी त्याला सुनावल्याच्या नंतर असं ठरलं की हे जे बोलतात ते अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. मग एक काम करा तुम्ही ताबडतोब त्यांना एवढं सांगितलं. आमच्या कार्यकर्त्यांनी एक निवेदन दिलं होतं, लेखी अर्ज दिला होता की आमची आणि DRMची साहेबांची मुलाखत घ्या, मीटिंग घ्या. परंतु त्याप्रमाणे कोल्यांनी कुठलाही प्रयत्न केलेला नाही. तेव्हा जगताप साहेबांनी त्यांना निक्षून सांगितलं की हे पहा कोले, तुम्ही ताबडतोब सोमवारी मंगळवारी DRM साहेबांची भेट घेऊन ताबडतोब त्यांची वेळ घ्या आणि मीटिंग ठरवा. त्या मीटिंगला मी स्वतः तिथं उपस्थित राहणार आहे. आणि त्याला ते PI जगताप साहेब आहे ते आपल्या सर्वांचं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यामुळं त्यांनी आपल्या बाजूने निर्णय दिलेला आहे की मीटिंग घेतल्याच्या नंतर जे DRM साहेब जो निर्णय देतील तो आपल्याला बंधनकारक राहील आणि त्या RPFच्या जो कोले असतील, कोण संबंधित अधिकारी असतील त्यांना देखील तो बंधनकारक राहील. तेव्हा पुढच्या आठवड्यामध्ये DRM साहेबाची मीटिंग नक्की होणार आहे. त्याच्या अगोदर आमचे किशोरजी किंवा कीर्तेजी हे दोघं तिघं बसलेले आहेत. हे एक निवेदन देतील आणि ते निवेदन दिल्याच्या नंतर आपल्याला DRM वेळ देतील, तारीख देतील आणि त्याप्रमाणे आपल्याला ती मीटिंग अरेंज करायची आहे. तेव्हा कृपा करून आज खऱ्या अर्थानं बनगारघाट पोलीस स्टेशनला तुम्ही सर्वजण आलात मॉपनी आणि सर्वांनी एकजूट दाखवली, एक ताकद दाखवली. त्याबद्दल मी प्रथमतः महिलांचा आभार मानतो. कारण महिला एवढ्या लांब आल्या आणि आमच्या थोडक्यात ज्याला काय म्हणू त्या आमच्या देखील कॉलर ताट झाल्या. त्याच्यामुळं महिलांना मी प्राधान्य देतो, महिलांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना एक विनंती परत करतो की कुठलाही आपल्या भारतामध्ये कुठलाही लढा असो, कुठलंही आंदोलन असो, कुठलंही काही असो, ज्या ठिकाणी पहिल्या महिला समोर असतील ना ते आंदोलन सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं आपलं हे आंदोलन सक्सेस होण्याची महिलांना विनंती आहे. DRM ऑफिसमध्ये जरी मिटिंग असतील तर तुम्ही ठरवायचं आहे की आम्हाला 5 महिला द्या, तुम्ही एक द्या, कुठल्याही 5 महिला आमच्याबरोबर असतील. कारण का की महिलांशिवाय कुठली गोष्ट यापुढे आम्ही करणार नाही. किंवा कमिटीला देखील माझी विनंती नालंदाला की महिलांना घेऊनच आपण काम करायचं. तेव्हा महिलांना विनंती आहे की ज्यावेळेस मिटिंग असेल 5 महिला तुम्ही निवडा आणि आम्हाला 5 महिलांची नावं नक्की द्या. आमचे कमिटी मेंबर जे असतील 10, 12 काय 11 काय असतील ते त्यांच्यातल्यापैकी 5 निवडतील. 11 जण 10-11 जण जास्त तिथं प्रवेश दिला जाणार नाही. DRM ऑफिसमध्ये मॅक्झिमम 10 माणसं जाऊ शकतात. अशा प्रकारे आपण 10 लाखांची नावं त्या ठिकाणी द्यायची आहेत. तेव्हा कृपा करून परत एकदा सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व बंधूंचे, भगिनींचे मनपूर्वक आभार मानून मी या ठिकाणी सहकार्य द्या अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करतो. मी इथे थांबतो. जय हिंद. कोल्ह्यांनी जे आरोप केले होते आपल्यावर की ही तोडफोड वगैरे झाली, हे करण्यामागचं कारण फक्त एक होतं. जिथे त्यांनी बाबासाहेबांच्या फोटो विटंबना केली आहे मूर्तीची, त्यामुळे ही खळबळ उडली. आज ज्या पद्धतीने समाज एकत्र झालाय, समाजच नाही सगळं पूर्ण प्रायव्हेट रोड, असाच पाठिंबा देऊन आपण हा लढा जिंकायचा आहे. आणि हे बॉक्सिंगसाठी जे काय आपल्याला हवंय, रूम हवंय, तो हवाय, तो मिळूनच राहायचा. हे माझं एक प्रकल्प आहे किंवा मी एक
सांगते सगळ्यांना की आपण आज हे जे केलेले आंदोलन हेच नाही, ह्याच्या पुढे काहीही कोणतीही प्रायव्हेट रोडमध्ये प्रॉब्लेम्स आले, आपण एकजुटीने सगळ्यांनी उभा राहून त्या मार्गावर, चांगल्या मार्गावर जाऊ, बाबासाहेबांच्या मार्गावर जाऊन आपण हे सगळं जिंकलंय आणि ह्याच्या पुढेही आपण ह्याच मार्गावर जाऊन जिंकायचंय. आपण कोणतीही तोडफोड करायची नाहीये, विरोधात जायचं नाहीये. जे आपल्याला शिकवण बाबासाहेबांनी दिलेली आहे त्या पद्धतीने आपण चालून हे पूर्ण कार्य चांगलं पार पाडायचं आहे. आणि माझा विहारामध्ये सर्वांना सांगते, ह्याच्या पुढे कोणताही माझी काही गरज लागली तर नक्कीच मी उपस्थित राहणार आणि मी सहकार्य करणार. व्हेरी गुड. थँक्यू. प्रायव्हेट रोड येथील नालंदा बुद्ध विहार येथे हा रोड 100 वर्षापासून हा रोड नागरिकांसाठी खुला आहे, परंतु RPFचे रेल्वे पोलीस आणि RPF यांचं असं म्हणणं आहे की हा रोड आम्हाला बंद करायचा आहे. तरी येथील नागरिकांमध्ये रोष असून इथे एखाद्याची मयत झाली किंवा ॲम्ब्युलन्स यायची असेल, कोण आजारी असेल, कोण पेशंट दगवले असेल, तिथे जर बॉडी आणायचं असेल तर त्या लोकांना इथं यायला रस्ताच नाही आहे. म्हणून येथील नागरिकांची अशी मागणी आहे की हा रोड बंद करू नये व येथील जे बुद्ध विहार आहे या बुद्ध विहाराला इथले जो बॉक्सिंगचा क्लब आहे यालासुद्धा कुठल्याही प्रकारची इजा आणि हस्तक्षेप करू नये अशी त्यांची मागणी आहे. हा रस्ता नागरिकांसाठी आहे. हां या इथे हां या हां काय रस्त्याचा विषय आहे ताई? या काय रस्त्याचा विषय आहे तुमचा, सांगा रस्त्याचा काय विषय? सर्वांना जय भीम. हो जय. आम्ही गेली 50-60 वर्ष झालेले हो तिथं आम्ही राहतो हां. आणि हा जो रस्ता आहे हा प्रमुख रस्ता आहे. म्हणजे पूर्वीच्या काळापासून हा रस्ता म्हणजे 100 वर्ष झाली, 90-100 वर्ष झाले आणि हा रहदारीसाठी येथील नागरिकांसाठी आहे किंवा दळणवळणासाठी हा चालू होता. पण रेल्वे प्रशासनाने कोंडी कशी करायची ह्या समाजाची, तर या पद्धतीने प्रथमतः इकडे तिथं कचरा आणून टाकला, नंतर त्यांनी ताराचं कुंपण केलं आणि सगळी घाण इथं टाकून दिली. त्यामुळे हा रस्ता पूर्णतः बंद झाला आणि इथं हा जो एरिया स्लम एरिया असल्यामुळे आणि इथं जनसंख्या जास्त असल्यामुळे, जनसंख्या दाट वस्ती असल्यामुळं रस्ता या अरुंद स्वरूपाचा आहे. जर काही मोठी घटना झाली तर ॲम्ब्युलन्स वगैरे काय, समजा ॲम्ब्युलन्स असेल कशी येणार काय? गोष्ट झालेली इकडे 8-10 दिवसापूर्वी सिलेंडर स्फोट होता वाचला, तर तो कारण असं होतं फक्त रस्ता नाही म्हणून ती ॲम्ब्युलन्स किंवा ती फायर ब्रिगेड इथपर्यंत येऊ शकली नाही. आणि मग त्यामुळे इतकी प्रॉब्लेम्स होतात. काय ज्येष्ठ नागरिक असतात ते आजारी असतात, रस्ता नसल्यामुळे खूप अडचणी आम्हाला. आणि हा रस्ता आमच्या पिढीपासून म्हणजे आमची भरपूर माझे आजी आजोबा वगैरे इथे राहिलेले आहेत आणि आम्ही लहानाचे मोठे झालं तेव्हापासून आम्ही हा रस्ता बघतोय. तेव्हापासून आणि गेले 5 वर्ष हा रस्ता बंद केलेला आहे त्यांनी. गेले 5 वर्ष हा रस्ता बंद केलाय रेल्वे प्रशासनाने. हो, रेल्वे प्रशासनाने बंद केलेला आहे. आणि आता आम्ही तो ओपन करायचा प्रयत्न केला, पूर्ण साफसफाई केली. तर कोल्हे सर म्हणून आहेत RPFचे, त्यांनी पूर्ण काटे वगैरे झाडं वगैरे तोडून आणून इकडे टाकली आणि परत रस्ता बंद केला. आम्ही परत ती पूर्ण साफसफाई केली आणि परत हा चालू केला आणि त्यांनी हा पूर्ण घाट जो घातलेला आहे तो चुकीचा घातलेला आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. उद्या जर काय अनुचित प्रकार घडला येथे, समजा काय घडलं तर त्याची जबाबदारी कोण, असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. हा मोठा प्रश्न आहे ना आमचा. त्याच्यामुळे आज आम्ही महिला आणि ज्येष्ठ समाज आहे किंवा महिला वर्ग आहे किंवा लहान मुले त्यांना शाळेत जाण्याचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. दुसरा जो रस्ता आहे तो पण खूप घाणेरड्या स्वरूपाचा आहे. तिथे सुद्धा पाणी साचलं जाते, चेंबर मधलं पाणी वर येत आहे. त्याच्यामुळे जाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे जाण्यासाठी मार्ग, आरोग्याचा बी प्रश्न निर्माण झालेला आहे आणि रस्त्याचाही प्रश्न आहे. येथील नागरिक महिला नागरिकांचे खूप प्रश्न आहेत. अनुषंगाने रेल्वे प्रशासन सर्व बाजूनी कोंडी करते. म्हणजे यांनी समाजाला साथ दिली पाहिजे.
त्यांच्या सगळ्या बाजू समजून घेतल्या पाहिजे, पण ते न करता लोक कशी अडचणीत येतील याच्यासाठी ते काम करतात. इथं बुद्ध विहार पण आहे, नालंदा बुद्ध विहार आहे, इथे लोक येतात. बुद्ध विहार आहे, तिकडे खूप छान कामं होतात, मुलांची बॉक्सिंग चालू आहे, कार्यक्रम होतात छोटी मोठी, खूप सुंदर रीतीने पार पाडतात. रेल्वेची अशी भरपूर जागा आहे, तिथं इनलिगली सगळी कामं चाललेली असतात, तिकडं ती प्रशासन काही करत नाही. पण इथे चांगलं कामं होतात म्हणून इकडे लक्ष घालतात की काय मला तो प्रश्न पडलेला असतात. मग अशा सरकारला जातीवादी म्हटलं तर चालेल का? हनुमान मंदिर आहे. अच्छा. हो, खूप आणि खूप सोयी आमच्या ह्या हा, इथं मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे, इथं घर आणून टाकली मंदिर शेजारी. तुम्ही आता बघा विहाराची अवस्था पण काय केलेली आहे. मुलं तिथं बॉक्सिंगसाठी प्रशिक्षण, आजची बॉक्सिंग ही मुलांची ग्राउंड मध्ये झाली. त्या ग्राउंड मध्ये ते पण रेल्वे ग्राउंड आहे, तिकडे जायला सुद्धा आम्हाला हातपाय पडावं लागतात त्यांचे की आमच्या मुलांसाठी तिकडे सोयी करा. म्हणजे तुम्ही गरीब लोकांना जर सुखसोयी देत नसाल तर तुमची कसली सरकार आहे? याविषयी आपण DRM म्हणा किंवा रेल्वे मंत्री म्हणा किंवा जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण वार्तालाप केलेला आहे का, किंवा त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे का, साधणार आहात? काय करणार पुढे काय करणार? आधी साधला होता, ह्याच्यानंतरही साधलाय. आमच्याकडे भरपूर डॉक्युमेंट्स आहे, आम्ही जाणार आहे लवकरात लवकर. आम्ही DRM सरांना भेटणार आहोत, ते जी काय आमची प्रोसिजर त्यांना सांगणार आहे, आमची जी काय मागणी आहे त्यांना सांगणार आहे. कृपया करून आमची हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमची मागणी पूर्ण करावी. DRM असतील, कोण अधिकारी संबंधित अधिकारी असतील, त्यांनी तुमच्या प्रश्नाची मागणी मान्य करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. चला हा.